वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे केले असताल आणि खाल्ले असताल, या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. मस्त रसरशीत असं लोणचं तयार होतो आणि मोजक्या टिप्स सहित तुम्ही जर हे लोणचं बनवताल तर वर्ष ते 1.5 वर्ष सहजपणे टिकून राहतो. तर इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात हे लोणचं पाहणार आहोत. तर 1 किलो कैरी इथे मी घेतलेली आहे. तर कैरी घेते वेळेस काय करायचं, छान घट्ट असलेलं दाबून बघून घ्यायचं आणि त्यामध्ये कोय तयार झालेली कैरी घ्यायची, म्हणजे कैरीचं लोणचं वर्षभर टिकून राहतो. आणि सोबतच कैरी जी आहे साधारण 2 तास तरी पाण्यात भिजवून ठेवायचं, जेणेकरून त्यामधलं उष्ण कमी होतो. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं. या पद्धतीने सुरीने आपल्याला छान असे छोटे छोटे काप करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही फोडून सुद्धा आणू शकता, पण घरगुती सहजपणे हे करता येतो, त्यामुळे मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. सगळ्या कैऱ्या या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर साधारण एक 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला फॅन खाली वाळवत ठेवायचं आहे. कैरीच्या फोडी फॅन खाली वाळू घातल्यामुळे यामधला ओलावा नाहीसा होतो, कोरड्या फोडी होतात. त्याचबरोबर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं होतं की कोय छान गच्च असलेली कैरी घ्यायची. या पद्धतीची गच्च असलेली कैरी घेतल्यामुळे ते कैरी छान असं लोणचं टिकून राहण्यासाठी मदत होतो. आता कैरीच्या फोडी छान असं वाळू घातल्यानंतर छान कोरड्या झालेल्या आहेत. त्यानंतर इथे मी कपानं मोजून घेत आहे. 5 कप इथं हे कैरीच्या फोडी झालेल्या आहेत. तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा या ठिकाणी हळद टाकलेला आहे. तर या ठिकाणी इथे मी पाव कपला साधारण 2 चमचे इतकं मीठ कमी आहे, तेवढं मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे पूर्ण मिक्स झाल्यानंतर लागेल तर टाकायचं आहे. हे हळद मीठ छान असं फोडीला लावून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला झाकण लावून साधारण एक 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. आता या ठिकाणी मी कढईमध्ये साधारण एक पाव कप इतकं मोहरी घेतलेली आहे. छान असं हलकंसं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचंय, जास्तीचं गरम करायचं नाही. त्यानंतर एका ताटामध्ये काढून ठेवलेला आहे. त्याच कढईमध्ये 3 चमचे जिरे, अर्धा चमचा मेथीदाणा, पाव कप तीळ, 3 ते 4 लवंगा, 8 ते 10 काळी मिरी छान असं भाजून घ्यायचं आहे, तीळ छान तडतडेपर्यंत. त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्सरला थंड झाले की फिरून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये इथे मी 1 कप तेल टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर मोहरी यामध्ये छान फुलू द्यायचं आहे. सोबतच चमचाभर जिरे सुद्धा फुलू द्यायचं आहे. 5 ते 6 लवंगा, 8 ते 10 काळी मिरी आणि सोबतच मूठभर इतकं इथे मी लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचं. फोडणीचं तेल त्याला थोडंसं थंड करू द्यायचं. तर इथे 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हळद मीठ छान व्यवस्थित या फोडीला लागल्या गेलेलं आहे. यामधलं पाणी वगैरे आपल्याला बाजूला काढून ठेवायचं नाही, कारण फोडी ज्या आहेत फारच कोरड्या होतात. आता मी तयार करून घेतलेली जी मोहरी आहे ते भाजलेली मोहरी मिक्सरला फिरून घेतलेली होती, त्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तिळाचं पीठ भाजते वेळेस सगळे जिन्नस होते ते सगळं मिक्सरला फिरून घेतले आहे, ते टाकून घेतलेलं आहे. आणि सोबतच या ठिकाणी अर्धा कप इतकं लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे. कपानं सुरुवातीला फोडी मोजून घेतलं की सगळे जिन्नस टाकण्यासाठी सोपं पडतं. त्यानंतर जे आपण तेल कडवून ठेवलेलं होतं, म्हणजेच गरम करून ठेवलेलं होतं लोणच्यासाठी, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर इथे सगळं मिक्स केल्यानंतर मला 2 चमचे मीठ आणखीन टाकावं लागलं. सुरुवातीला सांगितलं होतं ना, म्हणजे इथे आपल्याला टोटल पाव कप इतकं मीठ लागलेलं आहे. तर या ठिकाणी सगळं जिन्नस छान असं व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं आहे. आता झाकून ठेवूया. आता रात्रभर याला असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे. रात्रभर असंच ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहा यामध्ये तेल छान साईडला सुटलेलं आहे. यापेक्षा जास्त तेल टाकायची काही गरज नाही. भरपूर असं हे तेल तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर तिळाचं पीठ नाही वापरलं तर यापेक्षाही जास्त तेल दिसून येतो. पण लोणच्याची खार म्हणजे तिकोनी होण्यासाठी इथे मी तिळाचं पीठ वापरलेलं आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सगळं जिन्नस छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि सोबतच यामध्ये टाकलेले सगळे जिन्नस सुद्धा व्यवस्थित असं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जर काही कमी वाटत असेल तर तुम्ही मिक्स करू शकता. या पद्धतीने आपलं हे लोणचं छान वर्षभर टिकून राहतो. वर्ष काय 2 वर्ष सुद्धा टिकून राहतो. आणि त्यानंतर हे भरते वेळेस छान काचेची बरणी
स्वच्छ धुवून पुसवून उन्हाला ठेवायचं. त्यानंतर आपल्याला हे लोणचं या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, लोणचं भरल्यानंतर साईडला जर लागलेलं असेल तर या पद्धतीने बोटाने पुसून घ्यायचं, जेणेकरून या पद्धतीने असेल तर लोणचं वाळल्यासारखं होतं, बुरशी येते. त्यासाठी तसं येऊ नये म्हणून व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि गच्च झाकण लावून हवेशीर ठिकाणी ठेवायचं. कोरडा चमचाच याला लावायचा, ओला लावायचा नाही. आणि लोणचं करते वेळेस कुठल्याही भांडे आपल्याला छान कोरडे असलेले घ्यायचं, म्हणजे लोणचं टिकून राहतो. आता एवढ्या लोणच्या आपल्याला बाहेर काढायचं नाही, तर जेवढं पाहिजे तेवढं एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जे खार आहे किंवा लोणच्याचं जे तिकोणी आहे छान व्यवस्थित रसरशीत होतो. रोजच्या वापरासाठी छोट्या डब्यामध्ये आपण जे लोणचं काढतो त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केल्यामुळे रसरशीत लोणचं होतं. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, पराठ्यासोबत तुम्हाला खायला सोयीस्कर पडतं. तर शिल्लक राहिलेलं लोणचं छान हवेशीर ठिकाणी ठेवल्यास तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नंतरच्या रेसिपीमध्ये भेट